आजचा जो बायोटा आहे तो मुलीचा आहे आणि ते इंडियन आर्मी किंवा इंडियन नेव्ही मध्ये नोकरी करणारा मुलगा शोधत आहेत. त्यामुळे तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचा कोणताही व्यक्ती जर काही इंडियन आर्मी किंवा इंडियन नेव्ही मध्ये जॉब करत असेल तर आठवणीने त्याला हा व्हिडिओ शेअर करा आणि त्याचं लग्न जुळण्यासाठी सहकार्य करा. नमस्कार, मी ॲडव्होकेट शिवराज जाधव. देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर्ड विवाह केंद्र म्हणजेच शिवराज मराठा विवाह केंद्रामध्ये तुमचे स्वागत करतो. तर मुलीची आपण थोडक्यात माहिती पाहूयात. मुलीचे जन्मवर्ष आहे 2002. उंची मुलीची 5 फूट 2 इंच आहे. शिक्षण मुलीचे BSc झालेलं आहे. मुलगी दिसायला सुंदर आहे आणि मुलगी ही मूळची सातारा जिल्ह्यातील आहे. तर यांच्या अपेक्षा काय आहेत ते आपण पाहणार आहे. पण अपेक्षा पाहण्या अगोदर तुम्हा सर्वांना एक विनंती आहे की अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो केलं नसेल तर कृपया चॅनलला फॉलो करा. तर त्यांची सर्वात पहिली अपेक्षा आहे की मुलगा हा इंडियन आर्मी किंवा इंडियन नेव्ही मध्ये जॉब करणार असावा. मुलाचं मूळचं गाव हे सातारा जिल्ह्यामधील असावं आणि मुलाचं जन्मवर्ष हे जास्तीत जास्त 1997 पर्यंत असावा आणि मुलगा हा 96 मराठा कास्टमधील असावा, कारण मुलगी 96 मराठा कास्टमधील आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही जर काही अपेक्षित बसत असाल किंवा तुमच्या ओळखीचा कोणीही जर काही अपेक्षित बसत असेल तर आठवणीने त्याला हा व्हिडिओ शेअर करा आणि त्याचं लग्न जुळण्यासाठी सहकार्य करा. आणि असंच आपल्याकडे भरपूर उच्च शिक्षित मराठा समाजातील मुलं मुलींचे सगळे असतात. त्यामुळे तुमच्या ओळखीचा कोणताही मुलगा किंवा मुलगी जर का मराठा समाजातील असेल आणि लग्नासाठी एक चांगलं विश्वसनीय विवाह केंद्र शोधत असतील तर आठवणीने आपल्या शिवराज मराठा विवाह केंद्राची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा. आपल्या विवाह केंद्राच्या माध्यमातून तुम्हाला वेबसाईटवरती स्थळे पाहायला मिळतात. जर का तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून स्थळे पाहायला मिळतात. आणि आपल्याकडे स्पेशल मध्यस्थी सुविधा आहे. त्या मध्यस्थी सुविधेमध्ये तुमच्या प्रोफाईलवरती वैयक्तिक लक्ष दिलं जातं. तुमच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या अपेक्षेनुसार, शिक्षणानुसार, वयानुसार तुम्हाला पर्सनली स्थळे आम्ही शोधून पाठवतो, सिलेक्टेड स्थळे. महत्त्वाचं म्हणजे ज्या स्थळांच्या तुम्ही अपेक्षित बसत असाल, जी स्थळं तुम्हाला आवडलेली असतील, त्या प्रत्येक स्थळाला संपर्क हा आपल्या ऑफिस थ्रू केला जातो. त्यांचा फॉलोअप सुद्धा आपल्या ऑफिसकडून घेतला जातो आणि त्यांचा जो काही रिस्पॉन्स असेल तो तुम्हाला कळवला जातो. तुम्हाला कुठल्याही स्थळाला सुरुवातीला फोन सुद्धा करावा लागत नाही. तुमच्या प्रोफाईलवरती वैयक्तिक लक्ष दिलं जातं. मध्यस्थी सुविधेची फी ही साधारण सुविधेपेक्षा थोडीशी जास्त आहे. त्यामुळे आपल्या विवाह केंद्रामध्ये तुम्ही अजूनपर्यंत नावनोंदणीविषयी माहिती घेतली नसेल तर नावनोंदणीविषयी सुद्धा माहिती घेऊ शकता. सकाळी 10 ते 5 ही आपल्या ऑफिसची संपर्क करण्याची वेळ आहे. त्यामुळे विनंती आहे, कृपया या वेळेत तुम्ही फोन करा. तर पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद. जय शिवराय.